लॉज येथे काही सोन्याची विक्री करण्याच्या उद्देशाने काही जण आल्याची माहिती मनमाड शहर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्या ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात 4 जणांना ताब्यात घेण्यात आले. छापेमारी दरम्यान एक आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना तो जमिनीवर कोसळला, त्यामुळे त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी अवस्थेत त्याला तातडीने उपचारासाठी मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उर्वरित 3 आरोपींना मनमाड पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत. पोलिसांनी या प्रकरणात 5 तोळे सोने, 1 गावठी कट्टा आणि 3 जिवंत काडतुसे असं हस्तगत केलेत. तपासादरम्यान उघडकीस आले की अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी 2 जण हे सराईत गुन्हेगार असून त्यांना भिवंडी येथे घरफोडी केली होती. घरफोडीत चोरलेल्या सोन्याची विक्री करण्यासाठी त्यांनी मनमाड गाठलं होतं. या गुन्ह्याचा तपास मनमाड शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय करे करत आहेत. आरोपींचा इतर गुन्ह्यांशी संबंध तपासला जातोय. या घटनेमुळे मनमाड शहरात काही काळ खळबळ उडाली होती.